स्वराज्य घडेल आणि आपल्याला आपलं वेगळं राज्य निर्माण करायचं, तर त्या काळात गड किल्ल्यांची गरज होती. जावळीवर नजर ठेवायला आपल्याला या डोंगरावर गड बांधावा लागेल. म्हणून हा डोंगर महाराजांनी मोर्याकडे मागितला, पण मोर्याने डोंगर त्याला इन्कार केला. कारण का, तर मोर्या आदिलशाचा मांडलिक होता. आपल्याकडे पर्याय राहिला त्याच्याबरोबर लढायचं. शिवाजी राजांनी लढाईमध्ये मोर्याला मारला, जावळीचं घोड आपल्या ताब्यात घेतलं. त्यांना बाळांनो झालीये की गडाच्या खाली झाले, पायथ्याला की जागा तुम्हाला गडावरनं दाखवतो. महाराष्ट्राला भेटायला गेले, अंगाला शील करून म्हणजे चिलकत झुरोटो बिचवा आणि हातामध्ये वाघाची नख घातले. त्याला कारण बरीच आहे, पण दोन कारण महत्वाची आहेत. तो जो अफजल खान आहे तो हत्तीला ताब्यात करेल एवढी त्याच्याकडे ताकद आहे. त्याप्रमाणे उंचीला अफाट आहे. खानाची जी हाईट आहे, उंची आहे, लढायचे. शामेण्यामध्ये भेट कशी झाली हा जो इतिहास आहे, सरांनी मॅडमनी माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित तुम्हाला शाळेमध्ये शिकवलाय, त्यामुळे खोलात जाऊन सांगायची गरज नाही. खानाने काय केलं, महाराजांना मित्रासारखं गळा भेटीला बोलवलं. गळा भेटीला बोलवलंय आणि महाराजांची मान गळाभेट करताना त्याने डाव्या बगलेमध्ये जोरात दाबले. चाकूपेक्षा मोठी कट्यार शिवरायांच्या डोक्यावर आणि पाठीराळ भागाचा जंगलाचा काही अंदाज नाही. मराठ्यांबरोबर लढाई झाली. जावळीमध्ये मराठ्यांनी खानाचं सैन्य कापलं किती, 1-2 हजार नाही, तब्बल 11,000. 1,000 सैन्य. आणि या अफजल खानाचा मुलगा फाजल खान तो या जावळीच्या लढाईतनं विजापूरला पळाला. म्हणजे मी तुम्हाला काय म्हंटल की त्यांनी घर आधी बांधला. या डोंगरावरती आहे ना, गाई म्हशी गवत खायच्या. आपण खेड्यातली लोक गाई म्हशीला गुरढोर म्हणतो, पण ज्या वेळेला शिवाजी राजाने अफजल खानाला मारला त्यावेळेला आपल्या लोकांना विजय मिळाला. खेड्यापाड्यात राहणारी आपली जुनी लोक विजयाला प्रताप मिळाला म्हणतात. म्हणजे अफजल खानाला मारून शिवाजी राजांचा मोठा प्रताप झाला, म्हणून गडाचं नाव काय ठेवलं, प्रतापगड. आले लक्षात? आता बघा, हा दरवाजा त्यांनी बांधलेला आहे. मग त्याची रचना बघा कशी आहे. इकडे बघा, 2 भिंती समोरासमोर आणि आतमध्ये दरवाजा आहे. आपण आता आतमध्ये आलोय. 2 भिंतींमध्ये आपल्याला हे अंतर वाटतंय. समजा ही गोष्ट जास्त नाही, अर्धा किलोमीटर आपण आता खालून पाहिली. मुद्दा असा, गडाच्या एवढ्या जवळ शत्रू येत नाही. लांबून पाहतो की आपल्याला गडावर जायला वाट कुठे आहे, रस्ता कुठे आहे. अर्धा किलोमीटर खाली गेलं तर काय होणार, समोर असणाऱ्या दोन्ही भिंती आजही लांबून एकत्र दिसतात. म्हणजे भिंत एक वाटते, जॉईन वाटते. आणि खालून पाहणाऱ्या व्यक्तीला या गडाचं दार कुठे हे मुळात कधी कुणाच्या लक्षात येत नाही. दुसरं वैशिष्ट्य बघा, पायऱ्या चढायला आता सुरुवात केली आपण आणि दरवाजा लगेच आला. म्हणजे दार बांधायचं म्हटलं ग्राउंड लेवलला जागा भरपूर होती. दरवाजा आवाडव्य खाली बांधता आला असता, पण मुद्दाम आहे ना, उंचावर अवघड ठिकाणी दरवाजा बांधलेला आहे. समजा हे दार जर त्यांनी ग्राउंड लेवलला बांधलं असतं, शत्रूचा हत्ती स्पीड मध्ये आला असता आणि आरामात दरवाजा तोडला असता. आता आपल्या सैन्यामध्ये हत्ती नाहीये, मग लाकडाचा मोठा ओंडका आणायचा. 25-30 जणांनी तो दरवाजावर आदळला की दरवाजा तुटेल. हे कधी शक्य आहे, दरवाजा ग्राउंड लेवलला असेल तर. म्हणून दार अशा ठिकाणी बांधले. पायऱ्या इथपर्यंत चढताना तुम्ही आम्ही अनुभव घेतला, ना हत्ती येऊ शकत ना लाकडी ओंडका. म्हणजे आपला दरवाजा शाबूत. तिसरं वैशिष्ट्य बघा, दरवाजा लहान आहे. हा तोडल्यावर आक्रमण करायची वेळ येईल. घोड्यावर एका वेळेला एकच घोडेस्वार आतमध्ये गेला पाहिजे, म्हणून छोटा दरवाजा आहे. आणि एवढं प्लॅन केलं आणि समजा शत्रूची एक तुकडी इकडे आली, आपल्या लोकांना त्यांना मारायचंय, आपल्याला गडाच्या बाहेर यायची गरज नाही. शेवटचा पर्याय आपला शिल्लक राहिला. या भिंतीमध्ये असणारी छिद्र बघा, ही छिद्र पाहताय, शत्रूच्या अंगावर उकळतं पाणी उकळतं तेल टाकायला. आणि त्यातून जर वाचला तर ही छिद्र बघा, तोफेचा मारा करायला. किती जबरदस्त डोक्याचा वापर करून गड बांधला. काय परफेक्ट प्लॅनिंग आहे. दरवाजामध्ये आतमध्ये गेलो ना, 2 बाजूला चौथारे, किल्लेदार बसायला अडकवायला लाईट नव्हती. आणि उजव्या बाजूच्या चौथाऱ्यावर एक तोफ आहे. या तोफेला बघून पुढे या, बाकी माहिती पुढे घेऊ. फोटो काढायचं सर.